तर आत्तापर्यंत आपण 4 अपक्षरणाच्या प्रक्रियांचा अभ्यास केलेला आहे. पुढची प्रक्रिया आहे 5वी प्रक्रिया, ती आहे अपवहन. अपवहन या प्रक्रियेमध्ये एकमेव कारक आहे वारा. मग अपवहन प्रक्रिया नेमकी काय आहे? तर ही जी काय प्रक्रिया जी आहे तो मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ही वाऱ्याशी संबंधित आहे. भूपृष्ठावरील सुट्टे झालेले जे काही वाळूचे कण जे असतात, हे वाळूचे कण वाऱ्याबरोबर वाहून नेले जातात. या प्रक्रियेला अपवहन असे त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे वाऱ्याचं जे काही कार्य जे आहे, हे वाऱ्याचं कार्य हे वाळवंटी प्रदेशामध्ये प्रभावीपणे चालतं. वाळवंटी प्रदेशामध्ये वाऱ्याचं कार्य हे प्रभावीपणे चालण्यापाठीमागचं महत्त्वाचं कारण म्हणजे या प्रदेशामध्ये वनस्पतींचं आच्छादन जे आहे, हे आच्छादन कमी प्रमाणामध्ये असतं. अर्थात वाऱ्याचं कार्य हे संपूर्ण पृथ्वीवर चालतं, मात्र ज्या प्रदेशामध्ये वनस्पतींचं आच्छादन कमी आहे, आपण त्याला व्हेजिटेशन म्हणतो, वनस्पतींचं आच्छादन कमी आहे, अशा प्रदेशामध्ये वाऱ्याचं कार्य जे आहे हे अतिशय प्रभावीपणे चालतं. आणि याच कारणामुळे अपवहनाची जी काही प्रक्रिया जी आहे, ही अपवहनाची प्रक्रिया देखील ही वनस्पतींचं आच्छादन कमी असणाऱ्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही अपवहनाची प्रक्रिया तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अपवहन प्रक्रियेमुळे वाळवंटी प्रदेशामध्ये प्रामुख्याने एक महत्त्वाचं भूरूप पाहायला मिळेल, ते म्हणजे अपवहन खळगा. हे अपवहन खळगा म्हणजे नेमकं काय आहे? तर प्रदेशातील वाळू जी आहे ती वाळू या वाऱ्याच्या झोताबरोबर किंवा वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाते आणि ही वाळू वाहून गेल्यामुळे तेथे ज्या ठिकाणावरून ती वाळू वाहून जाते त्या ठिकाणी एक खळगा तयार होतो. त्या खळग्यास अपवहन खळगा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तुमच्या समोर तुमच्या स्क्रीनवर 1 नंबरची जी काय आकृती आहे, वरची जी काय आकृती जी आहे, त्या आकृतीमध्ये सुरुवातीला अपवहनाची प्रक्रिया काय आहे ते थोडक्यात दर्शवलेलं आहे आणि पुढे त्याच्या पुढे एक खड्डा किंवा एक खळगा दाखवलेला आहे. तो खळगा जो आहे तो खळगा आहे अपवहन खळगा. थोडक्यात अपवहन खळगा जो आहे तो अपवहन प्रक्रियेमुळे त्या ठिकाणी निर्माण होतो. अशा प्रकारे ही अपवहन प्रक्रिया. यानंतर पुढची जी काही प्रक्रिया जी आहे ती आहे वेधन प्रक्रिया. वेधन या प्रक्रियेमध्ये सुद्धा एकमेव कारक आहे, ते एकमेव कारक म्हणजे नदी. वेधन प्रक्रिया ही नदीशी संबंधित आहे. नदी वाहत असताना पाण्याचा जो काही प्रवाह जो आहे, नदीतील पाण्याचा जो काही प्रवाह जो आहे तो या प्रवाहाच्या मार्गामध्ये येणाऱ्या अडथळ्यांमुळे, त्याचबरोबर प्रवाहामध्ये तळभागाकडे असणाऱ्या ज्या काही भेगा ज्या आहेत त्या भेगांमुळे तो प्रवाह जो आहे तो चक्राकार बनतो. त्या प्रवाहाबरोबर असणारे खडकांचे तुकडे किंवा इतर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ जे असतात त्या पदार्थांना सुद्धा चक्राकार गती प्राप्त होते किंवा चक्रीय गती प्राप्त होते. आणि अशा प्रकारचा हा जो काही प्रवाह आहे, हा प्रवाह एकाच जागी सतत फिरण्यामुळे नदीच्या पात्रामध्ये एक खळगा निर्माण होतो. इथे लक्षामध्ये हा जो काही चक्राकार फिरणारा हा जो काही प्रवाह जो आहे त्या प्रवाहाबरोबर वेगवेगळे पदार्थ, मग ते दगडगोटे असतील, खडकांचे तुकडे असतील, त्या खडकांच्या तुकड्यांना किंवा त्या दगडगोट्यांना सुद्धा एक चक्राकार गती प्राप्त होते. आणि अशा प्रकारचा हा खडकांयुक्त अशा प्रकारचा पाण्याचा प्रवाह हा एकाच जागी सतत फिरल्यामुळे नदीच्या पात्रामध्ये खळगा निर्माण होतो. आणि अशा प्रकारचा हा जो काही खळगा जो आहे हा पुढे मोठा होत जातो आणि खोलगट होत जातो आणि कालांतराने त्याला मडक्यासारखा आकार त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. म्हणून अशा प्रकारची ही जी काही प्रक्रिया जी आहे या प्रक्रियेला वेधन प्रक्रिया असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. वेधन प्रक्रिया कशा प्रकारे आहे हे समोर स्क्रीनवर जी 2 नंबरची आकृती जी आहे, खाली आकृती जी आहे त्या आकृतीमध्ये ती आकृती पाहिल्यानंतर साधारणतः तुमच्या ती लक्षात येईल. मी सुरुवातीला चक्राकार प्रवाह निर्माण होतो, त्या चक्राकार प्रवाहाबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे दगडगोटे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ
फिरतात आणि ते एकाच जागी ते पदार्थ फिरल्यामुळे त्या ठिकाणी एक खड्डा तयार होताना तुम्हाला आकृतीमध्ये पाहायला मिळेल. तर अशी 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 ही वेधन प्रक्रिया. यानंतर पुढची जी काही प्रक्रिया जी आहे ती आहे अधोगामी अपक्षरण. अधोगामी अपक्षरण या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने जे कारक जे आहेत त्या कारकांमध्ये हिमनदी आणि नदी या 2 कारकांचा समावेश होतो. ही जी काही अधोगामी अपक्षरणाची प्रक्रिया जी आहे ही अधोगामी अपक्षरणाची प्रक्रिया ही प्रामुख्याने किंवा या प्रक्रियेमुळे प्रामुख्याने नदीच्या किंवा हिमनदीच्या तळाकडील जे काही पदार्थ जे असतात त्या पदार्थांचं अपक्षरण होऊन त्या ठिकाणी त्या नदीचं जे काही पात्र जे आहे किंवा दरीचा जो काही तळभाग जो आहे तो तळभाग हा खोल होत जातो. अधोगामी अपक्षरण हे जे आहे या अधोगामी अपक्षरणालाच अनुलंब अपघर्षण असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. अधोगामी म्हणजे काय तर खालच्या दिशेने आपण ऊर्ध्व आणि अध अशा दोन दिशांचा उल्लेख करतो पहा. तर त्यातली ऊर्ध्व दिशा जी आहे ती म्हणजे वरची दिशा आणि अध दिशा जी आहे ती म्हणजे खालची दिशा. मग या ठिकाणी अधोगामी अपक्षरण जे आहे अधोगामी अपक्षरण हे नदीच्या तळाकडील भागाकडे त्या ठिकाणी होतं. त्यामुळे नदीचा जो काही तळभाग जो आहे किंवा दरीचा जो काही तळभाग जो आहे तो खोल होत जातो. अशा प्रकारे ही अधोगामी अपक्षरणाची प्रक्रिया. यानंतर पुढचा अपक्षरणाची जी काही प्रक्रिया जी आहे ती आहे अभिशीर्ष अपक्षरण. अभिशीर्ष अपक्षरण. अभिशीर्ष अपक्षरण या प्रक्रियेमध्ये देखील 2 कारक आहेत. त्याच्यामध्ये नदी आणि हिमनदी ही 2 कारक आहेत. अभिशीर्ष अपक्षरण ही जी काही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया ही तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे नदी आणि हिमनदीशी संबंधित आहे. नदीचं जे काही उगम क्षेत्र जे आहे या नदीच्या उगम क्षेत्रातील मृदा त्याचबरोबर दगडगोटे त्याचबरोबर असणारे त्या प्रदेशामध्ये असणारे जे काही खडक जे आहेत हे खडक उगम क्षेत्रातील जो काही तीव्र उतार आहे त्या तीव्र उतारामुळे हे दगडगोटे मृदा त्याचबरोबर खडक हे कोसळतात आणि ते नदी प्रवाहाच्या दिशेने वाहत जातात. आणि याचमुळे नदीचा जो काही प्रवाह जो आहे हा नदीचा प्रवाह त्या नदीच्या उगम क्षेत्राकडे वाढत जातो, उगम क्षेत्राकडे वाढतो. अशा प्रकारच्या अपक्षरणाला अभिशीर्ष अपक्षरण प्रक्रिया असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. लक्षात ठेवा ही जी काही अभिशीर्ष अपक्षरणाची ही जी काही प्रक्रिया जी आहे ही अभिशीर्ष अपक्षरणाची प्रक्रिया ही नदी आणि हिमनदीशी त्या ठिकाणी संबंधित आपल्याला पाहायला मिळेल. अभिशीर्ष अपक्षरणाची जी काही प्रक्रिया जी आहे ही अभिशीर्ष अपक्षरणाची प्रक्रिया ही नदीशी केवळ नदीशी संबंधित त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. हिमनदीशी नाही तर नदीशी संबंधित ही प्रक्रिया आहे. अभिशीर्ष अपक्षरण प्रक्रियेमध्ये कारक जे आहे ते कारक केवळ नदी आहे हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढची अपक्षरणाची जी काही प्रक्रिया जी आहे ती आहे बाजूकडील अपक्षरण. पुढची प्रक्रिया जी आहे ती आहे बाजूकडील अपक्षरण. बाजूकडील अपक्षरण प्रक्रियेमध्ये जी कारक जी आहेत त्या कारकांचा आपण विचार जर केला तर यामध्ये नदी आणि हिमनदी या 2 कारकांचा समावेश होतो. मग बाजूकडील अपक्षरण प्रक्रिया ही काय आहे नेमकी तर या प्रकारचं जे काही अपक्षरण जे आहे हे नदी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे नदी किंवा हिमनदीच्या ज्या काही दऱ्या ज्या असतात त्या दऱ्यांच्या बाजूंवर अशा प्रकारचं हे अपक्षरण होतं. या प्रक्रियेमध्ये दरीच्या बाजूंचं अपक्षरण हे प्रामुख्याने या मुख्य नद्यांना येऊन मिळणाऱ्या ज्या काही उपनद्या ज्या आहेत त्याचबरोबर या उपनद्यांना येऊन मिळणाऱ्या ज्या काही सहाय्यक नद्या ज्या आहेत त्या सहाय्यक नद्यांमुळे आणि उपनद्यांद्वारे या ठिकाणी या दरीच्या बाजूचं अपक्षरण हे मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं. हे अपक्षरण प्रामुख्याने अधोगामी जे काही अपक्षरण जे आहे या अधोगामी अपक्षरणाची गती कमी झाल्यानंतर ही जी काही प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया ठिकाणी वेगाने होत असते. म्हणजे अधोगामी अपक्षरणाचा जो काही प्रकार आपण जो पाहिला हा अधोगामी अपक्षरणाचा जो काही प्रकार जो आहे हा प्रामुख्याने
नदीच्या उगम क्षेत्राकडे त्या ठिकाणी होत असतो. मात्र त्यानंतर अधोगामी अपक्षरणाची गती ज्यावेळेस कमी होते त्यावेळेस ही बाजूकडील अपक्षरणाची प्रक्रिया जी आहे ती अपक्षरणाची प्रक्रिया ही वेगाने तुम्हाला त्या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळेल. आणि या अपक्षरणाच्या प्रक्रियेमुळे त्या ठिकाणी त्या नदीच्या त्या नदीची जी काही दरी जी आहे त्या दरीची रुंदी देखील त्या ठिकाणी वाढत असते. अशा प्रकारे बाजूकडील अपक्षरण. पुढची अपक्षरणाची जी काही प्रक्रिया जी आहे ती आहे कर्षण. पुढची अपक्षरणाची जी काही प्रक्रिया जी आहे ती आहे कर्षण. कर्षण प्रक्रियेमध्ये जी कारकं जी आहेत त्या कारकांमध्ये कोणत्या कारकांचा समावेश होतो हे आपण जर पाहिलं तर या कारकांमध्ये जे काही भूजल जे आहे त्या भूजला व्यतिरिक्त इतर जेवढी काही कारकं आहेत त्या सर्व कारकांचा समावेश हा कर्षण या प्रक्रियेमध्ये होतो. भूजला व्यतिरिक्त इतर कारकं कोणती तर त्याच्यामध्ये अगदी नदी असेल, हिमनदी असेल, वारा असेल, त्या ठिकाणी सागरी लाटा असतील, या सर्व कारकांचा समावेश हा कर्षण या प्रक्रियेमध्ये होतो. ही कर्षण प्रक्रिया काय आहे तर जे काही वेगवेगळे कारक जे आहेत, आता ज्या कारकांचा मी उल्लेख केला असे जे काही वेगवेगळे कारक जे आहेत त्या वेगवेगळ्या कारकांकडून जे काही वेगवेगळे कारक जे आहेत त्या वेगवेगळ्या कारकांकडून संपादित झालेले जे काही पदार्थ जे आहेत ते पदार्थ भूपृष्ठावरून घरंगळत जातात. म्हणजे हे जे काही या वेगवेगळ्या प्रकारच्या कारकांनी संपादित केलेले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ जे आहेत मग त्या पदार्थांमध्ये कोणते पदार्थ मग त्याच्यामध्ये ठिकाणी अगदी वाळू असेल, दगडगोटे असतील, खडकांचे तुकडे असतील, हे सगळे पदार्थ हे भूपृष्ठावरून घरंगळणे, ढकलणे आणि ओढणे या सर्व क्रियांचा समावेश जो आहे या सर्व क्रियांचा समावेश हा कर्षण या क्रियेमध्ये त्या ठिकाणी होत असतो. म्हणजे हे जे काही पदार्थ जे असतात हे पदार्थ भूपृष्ठावरून घरगळणे, ढकलणे आणि ओढणे या क्रियांद्वारे या सर्व पदार्थांचं वहन जे आहे हे वहन हे त्या ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असतं. म्हणजे अशा प्रकारे ही कर्षण ही प्रक्रिया. म्हणजे कर्षण प्रक्रियेमध्ये नेमकं काय होते लक्षात ठेवा तर वेगवेगळे जे काही कारक जे आहेत त्या कारकांनी संपादित केलेले वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, मग त्याच्यामध्ये दगडगोटे, खडक वगैरे वगैरे हे सगळे पदार्थ भूपृष्ठावरून घरंगळत, त्याबरोबर ढकलत आणि ओढत पुढे त्या ठिकाणी जातात आणि त्या घटकांचं पुढे संचयन त्या ठिकाणी होत असतं. अशा प्रकारची ही कर्षण ही प्रक्रिया तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर पुढची जी काही प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया आपण घेतोय निलंबन. तुमच्या पुस्तकामध्ये 11 नंबरला उत्परिवहन ही प्रक्रिया दिलेली आहे. आपण मुद्दामहून 11 नंबरला निलंबन ही प्रक्रिया घेतोय. लक्षात घ्या ती का घेतोय हे तुमच्या पुढे लक्षात येणार आहे. मग ही जी काही निलंबन ही प्रक्रिया नेमकी काय आहे तर ह्या निलंबन या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने जी काही कारकं जे आहेत त्या कारकांचा आपण विचार जर केला तर यामध्ये नदी, वारा आणि सागरी लाटा या 3 कारकांचा समावेश निलंबन या प्रक्रियेमध्ये तुम्हाला त्यांनी झालेला पाहायला मिळेल. या निलंबन या प्रक्रियेमध्ये नदी, सागरी लाटा तसेच वाऱ्याचा जो काही प्रवाह जो आहे या वाऱ्याच्या प्रवाहाच्या वरच्या भागातून म्हणजे नदी असेल, सागरी लाटा असेल, त्याबरोबर वाऱ्याच्या वरच्या प्रवाहातून जे काही सूक्ष्म पदार्थ जे असतात हे सूक्ष्म पदार्थ वाहत जातात त्यास निलंबन प्रक्रिया असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. हे तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी काही सर्व प्रवाह जे आहेत मग तो प्रवाह हा नदीचा असेल, सागरी लाटांचा असेल किंवा वाऱ्याचा असेल, या सर्व प्रवाहाच्या वरच्या भागातून सूक्ष्म पदार्थ जे आहेत हे सूक्ष्म पदार्थ वाहत जातात त्याला निलंबन प्रक्रिया असं म्हटलं जातं. म्हणजे या प्रवाहामध्ये तुमच्या एक लक्षात आलं असेल की या प्रवाहातून सूक्ष्म पदार्थ किंवा ज्यांचं वजन कमी आहे अशा प्रकारचेच प्रवाह तुम्हाला त्या ठिकाणी वाहत जाताना पाहायला मिळतील. आकृतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की तो जो काही प्रवाह जो आहे तो प्रवाह नदीचा असेल, हिमनदीचा असेल किंवा वाऱ्याचा असेल. त्या प्रवाहाचा जो काही वरचा भाग जो आहे, तळाकडचा नाही, वरचा जो काही भाग जो आहे
त्या वरच्या भागातून सूक्ष्म पदार्थ जे असतात हे सूक्ष्म पदार्थ हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत जातात. ते आधांतरित ठिकाणी असतात, ते वाहत जातात कारण ते सूक्ष्म असतात. त्यांचं वजन जे आहे हे वजन तुलनेनं हे कमी असतं. अशा प्रकारे ही निलंबन ही प्रक्रिया. यानंतर पुढची जी काही प्रक्रिया जी आहे ती आहे उत्परिवहन. पुढची प्रक्रिया जी आहे ती आहे उत्परिवहन. अनेक वेळेला जड किंवा भरड पदार्थ जे असतात, जड किंवा भरड पदार्थ किंवा आपण त्याला खडक म्हणू, दगडगोटे म्हणू, हे भरड पदार्थ किंवा खडक दगडगोटे हे एकमेकांवर आढळतात आणि टप्प्याटप्प्याने पुढे त्याकडे जात असतात. हे टप्प्याटप्प्याने पुढे जात तुम्हाला ती जी काही स्क्रीनवर जी आकृती दिसते, 2 नंबरची जी काही आकृती दिसते, खालची जी काही आकृती जी दिसते त्या आकृतीमध्ये तुमच्या लक्षात येईल की निलंबन प्रक्रियेप्रमाणे हे जे काही पदार्थ जे आहेत हे भरड पदार्थ किंवा थोडेसे वजनाने मोठे जे काही पदार्थ जे आहेत हे पदार्थ हे वरच्या भागातून किंवा प्रवाहाच्या वरच्या भागातून पुढे जात नाही आहेत, तर प्रवाहाचा जो काही तळाकडचा भाग जो आहे, मग ती नदी असेल त्या नदीचा तळाकडचा भाग, हिमनदी असेल हिमनदीच्या तळाकडचा भाग, किंवा त्या ठिकाणी अगदी वारा असेल तर वाऱ्याचा जो काही झोत आहे, प्रवाह जो आहे त्याच्या तळाकडचा भाग म्हणजे भूपृष्ठालगतचा भाग जो आहे, या भूपृष्ठालगतच्या भागावरून हे जे काही पदार्थ जे असतात हे टप्प्याटप्प्याने पुढे तुम्हाला त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतील. हे टप्प्याटप्प्याने पुढे जाण्यापाठीमागचं कारण असं की ते जड असल्यामुळे निलंबन प्रक्रियेद्वारे पुढे पुढे वाहून नेणं ते शक्य नसतं. निलंबन प्रक्रियेमध्ये जे पदार्थ असतात ते सूक्ष्म असतात, त्याच्यामुळे ते वरच्या प्रवाहातून पुढे पुढे जाऊ शकतात. मात्र या प्रक्रियेमध्ये हे जे काही पदार्थ जे आहेत हे पदार्थ टप्प्याटप्प्याने पुढे ठिकाणी जात असतात, टप्प्याटप्प्याने पुढे ढकलले जातात. अशा प्रकारची ही उत्परिवहन ही प्रक्रिया. या प्रक्रियेमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की महत्त्वाची 3 कारकं आहेत. त्याच्यामध्ये नदी, वारे आणि सागरी लाटा. पुढची जी काय प्रक्रिया जी आहे ती आहे द्रावीकरण. पुढची जी काय प्रक्रिया जी आहे ती आहे द्रावीकरण. द्रावीकरण या प्रक्रियेमध्ये जी कारकं आहेत त्या कारकांचा आपण विचार जर केला तर त्याच्यामध्ये पहिलं कारक जे आहे ते आहे नदी, त्यानंतर सागरी लाटा आणि तिसरं जे कारक आहे ते आहे भूजल. अशा 3 कारकांचा समावेश हा द्रावीकरण या प्रक्रियेमध्ये होतो. मग द्रावीकरण ही प्रक्रिया नेमकी काय आहे तर ज्या प्रदेशामध्ये चुनखडक त्याचबरोबर चुनखडकासारखे द्रवीभूत होणारे इतर जे काही खडक असतात हे खडक ज्या प्रदेशामध्ये आढळतात त्या प्रदेशामध्ये पाण्यात विरघळलेल्या स्थितीतील पदार्थ हे पाण्याद्वारे वाहून नेले जातात. अशा प्रकारच्या प्रक्रियेला द्रावीकरण प्रक्रिया असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मी तुम्हाला या अगोदर आपण द्रावण ही प्रक्रिया त्या ठिकाणी अभ्यासलेली आहे. द्रावण आणि द्रावीकरण या प्रक्रियेमध्ये थोडासा तुम्हाला फरक पाहायला मिळेल. द्रावण या प्रक्रियेमध्ये आम्लयुक्त जलामुळे किंवा आम्लयुक्त पाण्यामुळे त्या ठिकाणी ते जे काही खडक जे आहेत त्या आम्लयुक्त पाण्यामुळे किंवा त्या काही जलाचं किंवा काही पाण्याचं आम्लामध्ये रूपांतर होतं आणि त्याच्यामुळे खडक त्या ठिकाणी त्या खडकांचं अपक्षरण होतं. या ठिकाणी मात्र त्या प्रदेशामध्ये असणारे चुनखड किंवा तत्सम प्रकारचे काही खडक जे आहेत त्या खडकांचा काही भाग हा पाण्यामध्ये विरघळतो आणि विरघळलेल्या स्थितीमधील हे जे काही पदार्थ जे असतात हे पदार्थ पाण्याद्वारे पुढे वाहून नेले जातात. अशा प्रकारे हा थोडासा फरक तुम्हाला द्रावण आणि द्रावीकरण या प्रक्रियेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी हा फरक पाहायला मिळेल. लक्षात ठेवा या प्रक्रियेमध्ये 3च कारकांचा समावेश होतोय, तो म्हणजे नदी, सागरी लाटा आणि भूजल. या 3 कारकांचा समावेश हा द्रावीकरण या प्रक्रियेमध्ये होतोय. तिसरी जी काही प्रक्रिया जी आहे ती आहे संचयन प्रक्रिया. संचयन प्रक्रिया ही जी काही प्रक्रिया जी आहे ही संचयन प्रक्रिया ही नदी, हिमनदी, वारा, भूजल, सागरी लाटा या सर्व कारकांशी संबंधित आहे. सर्व कारक ही वेगवेगळ्या पद्धतीने संचयनाची प्रक्रिया करत असतात, संचयनाचं कार्य करत असतात. नदी ही वाहत असताना ही ज्यावेळेस त्याचा भूपृष्ठाचा जो काही उतार जो आहे तो उतार कमी होतो त्यावेळेस नदी संचयनाची प्रक्रिया सुरू करते. म्हणजे विशिष्ट प्रदेशामध्ये कारकांची प्रवाहाची जी काही गती जी आहे ती गती कमी होते विशिष्ट प्रदेशामध्ये. आता हा विशिष्ट प्रदेश म्हणजे नेमका कोणता प्रदेश तर ज्या ठिकाणी त्या प्रदेशाचा उतार कमी होतो अशा प्रदेशामध्ये ह्या वेगवेगळ्या कारकांची अर्थात प्रत्येक ठिकाणी
हा घटक वेगळा असेल, वाऱ्यासाठी वेगळा असेल, त्या ठिकाणी म्हणजे वारा विशिष्ट परिस्थितीमध्ये संचयनाची प्रक्रिया करतो, हिमनदी विशिष्ट प्रदेशामध्ये संचयनाची प्रक्रिया करते. हे थोडक्यात कारकांची प्रवाहाची जी काही गती जी आहे ती गती ज्यावेळेस कमी होते त्यावेळेस त्यांची जी काही वहन क्षमता जी आहे ती वहन क्षमता देखील कमी होते. आणि त्याचबरोबर या प्रवाहाच्या मार्गामध्ये जर काही अडथळा जर आला, मग ती हिमनदी असेल, नदी असेल किंवा त्या ठिकाणी सागरी लाटा असतील, अगदी वारा असेल, यांच्या प्रवाहाच्या मार्गामध्ये जर काही अडथळा जर आला तर अडथळा आल्यानंतर त्याच ठिकाणी संचयनाची जी काही प्रक्रिया जी आहे ही संचयनाची प्रक्रिया त्या ठिकाणी वेगाने होत असते. कारण त्या ठिकाणी प्रवाहाची गती कमी झाली असते, त्या प्रवाहामध्ये इतकी ताकद नसते की ते पदार्थ पुढे वाहून नेता येतील. प्रवाहाची गती कमी झाल्यामुळं थोडासा अडथळा जर आला, उदाहरणार्थ समजा नदीच्या प्रवाहाच्या मार्गामध्ये काहीतरी एखादा खडक आला, एखादा मोठा दगड आला, तर त्या ठिकाणी ती नदी जी आहे ती त्याच प्रदेशामध्ये त्याच ठिकाणी संचयनाचं कार्य करत असते. अशा प्रकारे ही संचयनाची प्रक्रिया. अशा प्रकारे आपण अपक्षरणाच्या साधारणतः 13 ते 14 प्रक्रियांचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अपक्षयाची काही कारकं जी आहेत त्या अपक्षयाच्या कारकांचा अभ्यास करणार आहोत. तूर्तास याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.